गुड मॉर्निंग ऑल. पहाटे मी आज वेट केलं 77 झालं. तर आता मी ते मेंटेन करायचं ठरलंय. म्हणजे आता 77 पण का होऊ दिलं, थोडंसं 2-3-4 किलो वाढवलं. कारण थोडंसं असं चेहऱ्यावर आणि इतर ठिकाणी असं लूजनेस जाणवला आणि मग मला असं वाटलं की थोडंसं परत गेन करू आणि हेल्दी वेने. आणि हेल्दी वेनी करतोय मी. म्हणजे मी अजूनही पोळी भाकरी आणि ते भात हे खायचं नाही असंच ठरवलंय. काल एक बाहेर जेवलं तर मी खाऊन घेतो थोडंसं. आजपासून तुम्ही जिम स्टार्ट केलं? सकाळी जिमला गेलो होतो. मॉर्निंग तर माझी खूप छान जाते नेहमीच. मी 4ला उठतो, त्यामुळे 4 ते 5, 5 ते 6 गाडी क्लिनिंग करणे, 6 ते 7 जिम करणे हा माझा डेली नित्यक्रम झालाय. आणि त्याच्यात माझं खूप एक्झर्शन होतं. आणि आता पुन्हा चाललोय आता साईडवरच एक्झर्शनचा तर साईड म्हणजे एक्झर्शन. ओके, बाय बाय. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि माझी बॉटल खूप हेवी आहे, त्याच्यामुळे मला अशी कमरेवर पकडावी लागते. आणि 9:30 वाजलेले आहे. लेटच झाली मी जरा जिमला यायला. 9ला पोचलं पाहिजे, परंतु चला काय हरकत नाही. 1-1.5 तास मी मस्तपैकी वर्कआउट करेल. 11ला घरी पोचेल, कारण 12च्या आत पूजाही करायची आहे. चलो, आता पोचून गेली मी जिमपर्यंत. हे सुंदर असे लाडू ज्यांची खूप छान खुशबू येते. आणि 500 रुपये एकाचं असं मी तिकीट काढल्यानंतर आम्हाला हा लाडू प्रत्येकी एक प्रशांतजींना आणि एक मला मिळाला. प्रशांतजींच्या प्रसादामध्ये ही एक कपडा होता पिंक कलरचा आणि माझ्या ह्याच्यामध्ये ऑरेंज कलरचा. म्हणजे कुठला कुणाच्या ह्याच्यात होता माहीत नाही, पण हे 2 कपडे होते प्रसादाबरोबर. आणि ह्या पिशव्या, याच्यावरती हे सोनगिरी टेम्पल आहे, जे की खूपच सुंदर आहे. तुम्ही बघू शकता, अतिशय सुंदर, खूप सुंदर हे टेम्पल आहे. परंतु तेच की मी तुम्हाला पूर्ण आतमध्ये नाही दाखवू शकली, कारण की शूट अलाउड नाही आहे. हे बघा, दोन्ही बाजूने आहे. किती सुंदर बनावट आहे या मंदिराची, तुम्ही बघू शकता. आज सोमवार असल्यामुळे स्वच्छ अशी मी देवाची भांडी घासून घेतली पितांबरीने. आणि हो, जो मी वेट लॉसचा तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला, खूप सगळ्या मैत्रिणींनी छान छान कमेंट केले. थँक्यू सो मच फॉर दॅट. एका ताईंचा प्रश्न होता की ओवा, जिरे, मेथ्या, बडीशोपचं प्रमाण किती घ्यायचं. तर मी 1 वाटी घेतली होती आणि हे सगळं समप्रमाणात घेतलं होतं. आणि त्याच्याबरोबर दालचिनीची स्टिकसुद्धा टाकली होती. मी इथे छान अशी माझी देवांची पूजा करून झालेली आहे. जेव्हा आपण भगवंताला, परमेश्वराला फुलं वगैरे अर्पण करतो, त्यावेळेस आपल्याला स्वतःलाही अतिशय प्रसन्न वाटतं आणि पूजा केल्याचं एक समाधान मिळतं. आणि मला खूप छान वाटतं की आता रेग्युलर माझ्या देवांना मी फुलं वाहते फ्रेश. पूजा वगैरे करून झाल्यानंतर आता मी खायला घेते. आज मंडे आहे तर माझा फास्ट आहे, तर मी भरपूर असं वॉटरमेलन इथे खायला घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी रात्री भिजवलेले ड्रायफ्रूट, जे की 10 बदाम, 5 काजू आणि 10 मनुके आहेत. काही मैत्रिणींचे कमेंट होते की तुझा डाएट पण शेअर करत जा. तर मी जेव्हा मला शक्य होतं तेव्हा मी तुमच्याशी नक्कीच शेअर करते. तर आता हे माझं फर्स्ट मील आहे आणि आत्ता दुपारचे 12:30 वाजले. आणि हो, एका मैत्रिणीने कमेंट न केला की भूक न लागणं ही सुद्धा चांगली गोष्ट नाही आहे. आणि तुम्ही एकदम बरोबर बोलता. आणि माझ्या आईलाही हा प्रॉब्लेम नेहमी होतो, भूक न लागणं. मग आई तिकडे काय डिकामली आणते आणि लिंबू कोट करायचं आणि काहीतरी गॅसवर गरम करायचं, ते डिकामली टाकून आणि ते चाटायचं. मग त्याच्याने तिची परत भूक लागायला तिला सुरुवात होते. तर मला भूक लागत नाही हा प्रॉब्लेम आहे की नाही, पण जेव्हा लागते तेव्हा मग मी खाते, व्यवस्थित खाते, भरपूर खाते. तर चला, आता मी हे टरबूज खाऊन घेते. आणि उन्हाळा आहे, मी तुम्हाला असंच सांगेल की असे फ्रूट्स का की ज्याच्यामध्ये खूप वॉटर कंटेंट आहे, जसं की टरबूज, खरबूज, पपई, ऑरेंज, मोसंबी, संत्री, हे सगळं खूप खात राहा, कारण आपल्या बॉडीला हे सगळे हायड्रेट ठेवतात. मी कालचा व्हिडिओ एडिट करत बसली, सगळे कामं माझे झाल्यानंतर, म्हणजे फ्रूट्स खाल्ल्यानंतर काय मी कपडे वाळत टाकले, व्हिडिओ एडिट करत बसली. काल बाहेर गेल्यामुळे खूपच मोठा व्हिडिओ आहे. मग व्हिडिओ मोठा असला तर टाईम लागतो एडिट करायला. तर 2:30 वाजले. मग मला असं वाटलं की फ्रीजमध्ये खूप फ्रूट्स आहे, तर आपण चिक्कू किंवा ॲपल खाऊ. पण परत विचार केला की नाही, आपण वॉटरमेलन खाल्लंय, ड्रायफ्रूट खाल्ले, तर आता आपण बटर मिल्क पिऊ. तर मी आता माझ्यासाठी बटर मिल्क बनवते.
जे की मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तरी पण एक कमेंट होता की बटर मिल्क कसं बनवता. बटर मिल्क जस्ट मिक्सरच्या जारमध्ये टाकून पाणी टाकून जस्ट फिरवते. म्हणजे मी त्याच्यामध्ये काही ऍड नाही करत, सेंदा नमक नाही किंवा जिरा पावडर नाही किंवा काही नाही. मला तसं सिंपल पाहायलाच आवडतं. तर मी आता माझ्यासाठी बटर मिल्क बनवते. हे माझं बटर मिल्क रेडी आहे, प्लेन बटर मिल्क. छान आहे, मस्त आहे. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये प्रचंड त्रास होतो. ठिकठिकाणी खूप प्रचंड प्रमाणात उष्णता असते. तर मी तुम्हाला असंच सांगेन, तुम्ही तुमच्या घरातली सगळे लोक कसं जास्त पाणी पितील हे बघा. त्याचबरोबर ज्या फळांमध्ये विटॅमिन सी असतं, ज्या गोष्टींमध्ये विटॅमिन सी असतं, ते फळं, त्या भाज्या जास्त इनटेक करण्याचा प्रयत्न करा. खूप थंड काही प्यायचं इच्छा झाली तर लस्सी न बनवता ताक बनवून प्या, असंच मी सांगेल. हेल्दी ऑप्शन आहे बटर मिल्क. मस्त वाटतंय अगदी. चला मी माझं ताक फिनिश करते आता. मी पालकची डाळ घालून माझ्यासाठी, पालकची डाळ नाही, पालकची भाजी घालून माझ्यासाठी मी बनवलेली आहे मुगाची डाळ. आणि त्याचबरोबर इथे मी बनवलेली आहे मेथीची कोरडी भाजी. मी थोडंसं लिंबू देखील घेतलेलं आहे. मला लिंबू नाही काय झालंय, माझ्या टंगला स्लिप होते सारखी. लिंबूचं थोडंसं पिकल देखील मी घेतलेलं आहे. आणि वाटी डाळ पूर्ण ओतण्यामध्ये थोडीशी सांडली. तर हे आहे माझ्या जेवणाचं ताट. या जेवायला तुम्ही पण. आणि आता हे मी माझं प्रोटीन शेक घेते, प्रोटीन ड्रिंक, जे की मी पाण्यामध्येच प्रोटीन पावडर टाकून घेते. कारण की मला वेट लॉस करायचं आहे. तर दुधामध्ये डायजेशनलाही प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे पाण्यातच टाकलं मी ना असं म्हणजे विचार करत असते की प्रशांतजींना बिचाऱ्यांना किती काम असतं, किती टेन्शन असतं. मग मी जेव्हा कधी कॉल करते ना, मी एक त्यांना नाही का आता जसं मी त्यांना इतक्यात कॉल केला, मी म्हटलं लव यू प्रशांतजी. ते म्हणता लव यू टू. म्हटलं अरे वा, नाही तर शक्यतो कोणी नसेल त्यांच्याबरोबर. नाही तर मी बऱ्याचदा म्हणते, कारण मला माहित असतं कोणीतरी त्यांच्याबरोबर असेल आणि ते म्हणू शकणार नाही असं. तर ते म्हणतात हां मी पण. मी त्यांना म्हणते काय तुम्ही पण, बोला ना काय तुम्ही पण. तर चला अशी गंमत मी करत असते त्यांच्याबरोबर. तर प्रशांतजी आहे ना, एवढा 5 महिने डाएट केला, आता खायला लागले, थोडंफार वजन वाढलं. ठीक आहे, जे काय आहे. जेवण झालं का म्हणता काहीतरी गोड दे ना, काहीतरी गोड दे ना. तर मागे बघा तुम्ही बघितलं असेल, मी हे केलं होतं, काय केलं होतं, काहीतरी केलं होतं जे बिघडलं होतं, थोड्याशा कडक झाले होते. कुकीज केल्या होत्या, कुकीज ज्या थोड्याशा बिघडल्या होत्या, कडक झाल्या होत्या. तर आज मी प्रशांतजींसाठी म्हटलं चला आपण एक हेल्दी गोष्टी बनवू त्यांच्यासाठी, जे की त्यांचं गोड खायचं क्रेविंगही फुलफिल होईल आणि एक हेल्दी ऑप्शन राहील की कधी मलाही गोड खावंसं वाटलं तर मीही खाऊ शकेल. तर मी काय बनवणार आहे ते मी तुम्हाला आता दाखवते. पहिलं इन्ग्रेडियंट आहे ते रागी आटा, म्हणजेच नाचणीचं पीठ. आणि हे डीमार्ट मधून आणलेलं रेडीमेड नाचणीचं पीठ आहे, रागी आटा. याचे मी बनवणार आहे लड्डू. टाकण्यासाठी मी इथे घेतलेले आहे मखाणे, 2 कप मखाणे घेतलेले, 2 कप रागीचं पीठ आहे. आणि 20-25 मी इथे खजूर घेतले आहे. तर खजूर बऱ्यापैकी कडक आहे, तर मी त्या सगळ्या खजूरचं बी काढून टाकलेलं आहे. मी अर्धा कप बदाम, अर्धा कप काजू, अर्धा कप अक्रोड, 2 टेबलस्पून सनफ्लावर सीड आणि 2 टेबलस्पून पंपकिन सीड घेतलेलं आहे. कारण की मी हाय प्रोटीन लड्डू बनवते प्रशांतजींसाठी. त्यानंतर इथे मी 2 टेबलस्पून व्हाईट तीळ, 2 टेबलस्पून फ्लॅक्स सीड म्हणजे जवस, 2 टेबलस्पून चिया सीड घेतलेले आहे. आणि 1/4 कप मी इथे ओट्स घेतलेले आहे. तर 2 कप आटा आहे, तर मी इथे 1 कप गूळ घेतलेला आहे, कारण मी ऑलरेडी 25 खजूरचा वापर करणार आहे. बिलकुल ऑप्शनल आहे. माझ्याकडे तळलेल्या डिंकाची पावडर आहे, तळून मी पावडर करून ठेवली होती. प्रशांतजी मध्ये दह्यात मिक्स करून खाता. तर हे तळलेला डिंकाची मी पावडर केलेली आहे, ती मी 1/4 कप घेतलेली आहे. इथे मी हे अमूल काऊ घी, गाईचंच तूप वापरते, माझ्याकडे गाईचंच तूप असतं, तो तुपाचा डब्बा घेतलेला आहे मी. इथे ह्या डब्यामध्ये काय एखादा कप तूप राहिलेला आहे. तर चला मी आता तुम्हाला दाखवते की ह्या सर्व इन्ग्रेडियंटचा वापर करून मी कसे लड्डू बनवणार आहे ते. सर्वप्रथम पॅनमध्ये मी नागलीचं जे पीठ आहे, ज्याला की रागी आटाही म्हटलं जातं,
मराठीमध्ये तर नागली, नाचणी असंच म्हणतात. तर ते पीठ भाजून घ्यायचंय. परंतु हे पीठ भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायचं आहे. 2-4 मिनिटं लो टू मिडियम फ्लेमवर भाजल्यानंतर मी 1 चमचा इथे तूप ॲड केलं. ते तूप छान असं मिक्स करून घेतलं. एकदम नाही टाकायचं, लागता लागता टाकायचं. तुम्ही बघू शकता आता मी दुसरा चमचा भरून तूप टाकलेलं आहे. ते पण छान असं पिठामध्ये मिक्स केलं आणि मला वाटलं की अजून तुपाची गरज आहे, तर मी अजून 1 चमचा भरून तूप टाकलं आणि आता हे तूप पण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. नागलीचं पीठ लवकर जळू शकतं, तर त्याच्यामुळे गॅसची फ्लेम ही लो टू मिडियमच असली पाहिजे. तर एक साधारण 5-6 मिनिटं मी लो टू मिडियम फ्लेमवर पीठ भाजल्यानंतर असं परातीमध्ये थंड व्हायला ते काढलं. आता सेम पॅनमध्ये मी मखाणे जे आहे ते 2-3 मिनिटं असेच रोस्ट करून घेणार आहे. मी त्याला तूप वगैरे काहीच टाकलं नाही. हे मखाणे रोस्ट करतानाही गॅसची फ्लेम आपली लोच असली पाहिजे. तर ते काय 3-4 मिनिटांमध्ये छान असे रोस्ट होतात, भाजले जातात. तोडून बघायचे, असे एकदम कुरकुरीत होतात. त्यानंतर मी आता इथे 1 चमचाभर तूप टाकलं. त्या तुपामध्ये मी बदाम टाकले. बदाम 2-3 मिनिटं असे छान भाजून घ्यायचे. हे सगळं भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये काजू टाकले. काजूही 1-2 मिनिटं अशा पद्धतीने भाजून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये ॲड केले अक्रोड. तुमच्याकडे पिस्ता असेल, तुम्हाला पिस्ता टाकायचा असेल तर तुम्ही तोही टाकू शकता. माझ्याकडे आज पिस्ता नव्हता, तर मी अक्रोडही 2-3 मिनिटं छान असे भाजल्यानंतर पंपकिन सीड आणि सनफ्लावर सीड ते त्याच्यामध्ये ॲड केले आणि 2-3 मिनिटं त्यांना छान असं भाजल्यानंतर बाकीचे जे आहे जसं की चिया सीड, फ्लॅक्स सीड ते पण मी त्याच्यामध्ये ॲड केलं आणि त्यालाही 2-3 मिनिटं छान असं भाजून घेतल्यानंतर जे मी 1/4 कप ओट्स घेतलेले होते ते ओट्स मी इथे ॲड केले. तीळ पण ॲड केले, पांढरे सेसेमे सीड ज्याला आपण म्हणतो. आणि हे सगळं मस्त असं भाजून झाल्यानंतर थंड व्हायला ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मात्र आपली लोच असली पाहिजे. 1 चमचा तुपामध्ये छान असं भाजले गेलं हे सगळं. तेही मी एका ताटात काढलं थंड व्हायला. आणि आता इथे मी परत अर्धा चमचा तूप टाकलं आणि ज्या खजूर आहे त्या पण आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, थोड्याशा परतवून घ्यायच्या आहे तुपामध्ये. कारण खजूर फ्रीजमध्ये होत्या आणि त्या खूप कडक असतात, तर त्या मिक्सरच्या पॉटमध्ये दळायला त्रास होईल, म्हणून मग त्या थोड्याशा अशा परतवून घेतल्या की छान सॉफ्ट होता. तर हे बघा आता मी खजूर प्लस सगळे ड्रायफ्रूट ते सीड्स, नट्स ते सगळं इथं थंड व्हायला ठेवलंय. नागलीचं पीठही मी थंड व्हायला ठेवलंय आणि हे सगळं थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. आणि मखाणे देखील इथं मी थंड व्हायला ठेवले. तर खूप चिकट नाही दळायचं, थोडं जाडसरच दळायचं. मखाणे सगळ्यात पहिले मी ग्राइंड करून घेणार आहे आणि मी जरा खरपूस भाजलेले आहे मखाणे. मस्तपैकी छान लागतात खरपूस भाजले की लाडूंमध्ये. आणि हे बघा ते मस्तपैकी त्याची पावडर होऊन जाते मिक्सरच्या पॉटमध्ये. एकदम फाईन पावडर केली तरी चालेल, थोडी जाडसर ठेवली तरी चालेल. त्यानंतर आता हे ड्रायफ्रूट सीड्स अँड नट्स आहे ते मी ग्राइंड करणार आहे. आणि हे ग्राइंड करताना इतकी छान खुशबू येत होती. जसंच मी मिक्सरच्या पॉटचं झाकण उघडलं खूप म्हणजे खूप छान खुशबू येत होती या सगळ्या ड्रायफ्रूटची आणि सीडची. खूप छान असा वास येत होता. नंतर उरलेले ड्रायफ्रूट मी घेतले, 2दा करून मी दळले. तर उरलेले जेव्हा घेतले त्याच्यामध्ये मी 4-5 इलायच्या, ग्रीन इलायची, हिरवी इलायची जी असते ती अशी सोलून टाकली. त्याच्याने अजून छान टेस्ट लागेल. आणि तेही पुन्हा दळून घेतल्यानंतर परातीमध्ये जे सगळे ॲड केलंय त्याच्यावरती ते पण ॲड केलं. राहिलेलं बॅटर नाही म्हणू शकत, राहिलेले ड्रायफ्रूट. आणि त्यानंतर गूळ जो घेतलाय मी तो कापलेलाच आहे, तरी सुद्धा लाडूंमध्ये असे गुळाचे खडे लागायला नको म्हणून तो सुद्धा मी मिक्सरमध्ये इथे फिरवून घेणार आहे. म्हणजे तो एकसारखा छान मस्त ह्या मिक्सचरमध्ये मिक्स होईल. कुठे असा गुळाचा खडा वगैरे लागणार नाही. तर खूप छान असा एकदम फाईन मिक्सरमध्ये दळला गेला गूळ. आता राहिली खजूर, ती देखील थंड झालेली आहे. तर मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे इतकी छान मस्त सॉफ्ट होऊन गेली ती खजूर की कुठेच तिचा असा गोळा राहिला नाही किंवा कडक असा खजूरचा तुकडा राहिला नाही. छान मस्त अशी झाली ती. हे बघा एकदम फाईन झाली मस्त आणि खूप सॉफ्ट झाली होती तुपात टाकून परतल्यामुळे. तर आता हे सगळं मी परातीमध्ये नागलीच्या पिठावर टाकून घेतलेलं आहे.
आता हे सगळं जे आहे त्याच्यामध्ये मी हा तळलेला डिंकाची पावडर ती देखील इथे ॲड केली आणि ती ॲड केल्यानंतर आता हे सगळं मस्त मला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघितलं 2 कप नागलीचं पीठ भाजण्यासाठी मला 3 चमचे तूप लागलं. त्यानंतर ड्रायफ्रूट सगळे भाजायला मला 1च चमचा तूप लागलं, 4 चमचे. आणि त्यानंतर खजूरसाठी मी एकदम टीस्पून टाकलं होतं तूप, म्हणजे टोटल 5 चमचे सुद्धा तूप इथे यूज झालेलं नाही. तरी सुद्धा खूप छान मस्त हे बॅटर जे आहे, म्हणजे असं लाडू वळण्यासाठी बाइंडिंगसाठी जे त्याच्यामध्ये मॉइश्चर हवं आहे आपल्याला तुपाचं, ते ऑलरेडी आलेलं आहे. कारण काय की आपण खजूर ही भाजून घेतली आहे, रोस्ट करून घेतली, एकदम सॉफ्ट झालेली आहे. प्लस आपण गूळ देखील मिक्सरच्या पॉटमध्ये फिरवून घेतला आहे, तर तो पण असा एकदम सॉफ्ट आहे, कडक नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं बॅटर इतकं छान असं मस्त झालं ना. हे बघा, इतके सुंदर 4-5 चमच्यांमध्ये हे लाडू बनणार आहे. आणि 2 कप नागलीच्या पिठामध्ये भरपूर असे लाडू, मला वाटलं नव्हतं एवढे लाडू होतील. तर जवळजवळ 25-30 लाडूंच्या आसपास ह्या बॅटरमध्ये या साईजचे लाडू होणार आहे. आता मी सगळे लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते. तर हे बघा, बऱ्यापैकी मोठ्या साईजचे मी धरलेले आहे, खूप असे छोटे केले नाही. जसं मी म्हटलं 25 ते 30च्या दरम्यान एवढे लाडू ह्या 2 कप नागलीच्या पिठामध्ये झालेले आहे. आपण त्याला इतर गोष्टी पण भरपूर टाकलेल्या आहेत. तर हेल्दी, टेस्टी, डिलिशियस असे लाडू बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता. हा एक लाडू जर सकाळी 1 ग्लास दूध पिला गरम आणि 1 लाडू खाल्ला तर दिवसभर परत भूक लागणार नाही. आणि खूप पौष्टिक असे हे लाडू आहे, भरपूर प्रोटीन आहे, वेट लॉसलाही ते हेल्प करणारे. तर असे मी लाडू बनवले आहे प्रशांतजींसाठी. प्रशांतजी आल्यानंतर त्यांना मी लाडू देऊन ते काय म्हणतात, टेस्ट कशी आहे, कारण की माझा उपवास सोडला गेला आहे त्याच्यामुळे मी खाऊ शकत नाही. तर प्रशांतजींना आपण लाडू देऊ आणि लाडूची टेस्ट कशी झाली हे त्यांना नक्की विचारू. आणि तुम्ही सुद्धा असे हेल्दी, टेस्टी, डिलिशियस लाडू नक्की बनवून बघा. आणि आता सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. अतिशय सुंदर टेस्ट आहे लाडूची आणि सोनालीने बरेच कष्ट घेऊन केलेले आहे. त्याच्यामध्ये रागीचं पीठ आहे, अजून काय ड्रायफ्रूट खूप काही काही आहे. पण त्याच्यामध्ये हिंग टाकलाय का तू? हिंग कशाला टाकेल? नाही, ते हे काय त्या गोळ्या काय बनवलाय तू? सुंठ. हा, सुंठ टाकलं होतं, म्हणजे तो एकच कार्यक्रम होऊन जास्त. नाही नाही, ते सुंठच्या गोळ्या वेगळ्या आहे ना, ह्याच्यात इलायची टाकलेली आहे. चला, प्रशांतजींसाठी मी लाडू बनवले आणि त्यांना आवडले, त्यांनी आवडीने खाताय. मला बरं वाटलं, चला बनवल्याचं चित्त झालं, माझ्या चित्त झालं चित्त.